संसदेच्या अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा आहे। राम मंदिर देणगी चोरीचा आज मुद्दा तापणार आहे। इंडिया आघाडी सरकारला घेरण्याची शक्यता आहे। संसद अधिवेशनाचे आजपासून तिसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरू होत आहे। या आठवड्यात राम मंदिर देणगी चोरीचा मुद्दा तापणार आहे। इंडिया आघाडी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे। या प्रकरणी अनेक जणांना अटक झाली, मात्र त्यावर सरकारकडून अधिकृत कोणतेही निवेदन देण्यात आलं नाही। त्यामुळे विरोधक आज या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे। राम मंदिर देणगी चोरीचा मुद्दा आज तापणार आहे। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी पोलीस कारवाईवरच सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। आंदोलनावरील पोलीस कारवाईवर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। वैद्यकीय प्रवेश, नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पार पडलेल्या या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस अत्याचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल। परीक्षांमधील गैरव्यवहाराचे देशभरात 158 खटले प्रलंबित आहेत। देशभरातील 158 खटले 22 वर्षांपासून प्रलंबित आहेत। जलद सुनावणीसाठी सीबीआय हायकोर्टात जाणार आहे। विशेष वकील देण्याची तयारी करणार आहे। भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराशी संबंधित सीबीआय तपास पूर्ण होऊनही देशभरातील विविध न्यायालयांमध्ये सुमारे 158 खटल्यांची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही। यातील काही प्रकरणे 2 दशकांपासून अधिक काळ प्रलंबित आहेत। या पार्श्वभूमीवर सीबीआयने प्रलंबित खटले फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये वर्ग करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतलाय। तर या संदर्भात महत्वाची अपडेट, पेपर लीक विरोधात कायद्याअंतर्गत राज्यात विशेष जलद न्यायालय स्थापन केले जात आहेत, त्याबाबतची सुद्धा आजची महत्वाची अपडेट आहे। त्यामुळे आज या बाबतीत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे। सर्वोच्च न्यायालयाशी संपर्क करण्यात आला आणि त्याबाबतची महत्वाची घडामोड आपण पाहतोय। पेपर लीक कायद्याअंतर्गत राज्यात विशेष जलद न्यायालय स्थापन केली जात आहेत। या खटल्याची सुनावणी वेगाने व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील आणि आवश्यक संसाधने देण्याचं आश्वासन सीबीआय न्यायालयांना देणार आहे। राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 2000 सालापासून अशी 25 प्रकरणे, ही तब्बल 25 प्रकरणे प्रलंबित आहेत। यामध्ये 2010-11ची एम्स-पीजी भरती परीक्षा, 2011ची दिल्ली विद्यापीठ वैद्यकीय प्रवेश परीक्षा, 2004 मधील कॅट परीक्षेतील गैरव्यवहार आणि 2013 मधील एसएससी भरती प्रकरणांचा समावेश आहे। पीडित विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी या सर्व खटल्यांचा तातडीने निपटारा करणे गरजेचे असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।